भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती आता लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याकरता राज्य सरकारने पावलं उचलायला सुरुवात केली आहे। त्यामुळे पाण्याने भरलेल्या रेल्वे गाड्या येत्या काही दिवसात लातूरला दाखल झाल्या तर आश्चर्य वाटायला नको। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी झी मीडियाचं सहकारी वृत्तपत्र डीएनएला दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रस्तावाला तत्वतः मान्यता दिली। मराठवाड्यामधल्या धरणांमध्ये अवघा 5% पाणी साठा आहे तर राज्याचा एकूण पाणी साठा देखील 25% खाली आलाय। त्यामुळे आता पाण्याची ही आणीबाणी लक्षात घेऊन रेल्वेची मदत घेण्यात येणार आहे। रेल्वेने कशा रीतीने पाणी पुरवठा केला जाईल आपण पाहूयात। मराठवाड्यामधले दुष्काळग्रस्त जिल्हे 8 आहेत। दुष्काळग्रस्तांची लोकसंख्या एकूण 1,87,00,000 इतकी आहे। दुष्काळग्रस्त परिसर आहे 64,813 चौरस किलोमीटर। लातूरच्या 5 लाख लोकसंख्येला दर दिवशी 20 दशलक्ष लिटर पाणी लागते। ट्रेनच्या एका बोगीत 56,000 लिटर पाणी नेण्याची क्षमता आहे। एका बोगीतून 5.5 टँकर पाण्याने भरतील। मालवाहू ट्रेनला 60 बोगी समजल्यास एका ट्रेनमधून 28 लाख लिटर पाणी आपल्याला आणता येणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।